जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुढील न्यायालय भरती प्रक्रिया कधी येईल त्याचा संपूर्ण तुमचा जो बॅकवर्ड लिंकेज आहे किंवा बॅकवर्ड जी लिंक आहे, जी अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये जे सांगितलं, तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. जेणेकरून जे विद्यार्थी न्यायालय पद भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असू शकते. ती न्यूज मी तुमच्यासोबत आज डिस्कशन करणार आहे. कोणकोणते 18 न्यायालय जे आहेत किंवा 18 न्यायालयाची बिल्डिंग जी आहे ती तयार झाली आहे, म्हणजेच रेडी फॉर्ममध्ये आहे. तिथे भरती प्रक्रिया जी आहे ती राबवणार आहे सरकार. कोणकोणते 18 न्यायालय जे कंप्लीट झाले त्याची इन्फॉर्मेशन अजित पवार यांनी दिली. संपूर्ण गोष्ट आपण इथं डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो की हे बघा, ही जी क्लिप आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ते तुम्ही पाहून घ्या. 1 मिनिटाचीच क्लिप आहे, जेणेकरून तुम्हाला समजू शकेल की अजित पवार काय बोललेले आहेत. इथं तर मी डिस्कशन करणारच आहे, पण जर तुम्हाला तो फॅक्ट चेक करायचा असेल तर तुम्ही तो आवर्जून चेक करू शकतात. आता असे कोणकोणते जिल्हे आहेत की त्यामध्ये भरती प्रक्रिया येणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी ज्या येणाऱ्या पदभरती आहेत त्याच्याबद्दल थोडं तुम्हाला सांगून देतो. ते म्हणजे नागपूर पदभरतीमध्ये क्लर्क पदाचे फॉर्म तुम्ही भरले. नागपूरसाठी तुम्ही शिपाई पदाचे जे फॉर्म आहेत ते भरले असतील. मुंबई हायकोर्टमध्ये तुम्ही क्लर्क पदासाठी फॉर्म भरले असतील. तुमचं जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे की तुमचे जे शॉर्टलिस्ट आहे ती कधी येणार आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही आवर्जून तो बघा, जेणेकरून तुम्हाला तिथं समजून जाईल. आता आपण संपूर्ण डिस्कशन करणार आहोत की कोणकोणते 18 न्यायालय आहेत. तर बघा, पुणे डिस्ट्रिक्ट जे आहे, पुणेमध्ये तुमचे पौंड, इंदापूर आणि जुन्नर हे न्यायालय तयार आहेत, रेडी फॉर्ममध्ये आहेत. छत्रपती संभाजीनगर जे आहे तिथे आहेत तुमचे तिथे आहे तुमचे पैठण आणि गंगापूर. वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तुमचे आर्वी. नंतर तुमचे अमरावतीमध्ये आहे तुमचे दर्यापूर. नंतर तुमचे धाराशिवमध्ये आहे तुमचं तुळजापूर. यवतमाळमध्ये आहे तुमचं वणी आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तुमचं आर्वी. आणि नागपूरमध्ये एक अजून न्यायालय आहे. असे एकूण 18 न्यायालय जे आहेत ते तयार झालेले आहेत. याची माहिती जी आहे ती आता झालेल्या बजेटमध्ये अजित पवार यांनी दिलेली आहे. मग आता इथं जे आहेत, इथं तुमची पदभरती राबवण्यात येणार आहे. शिपाई पदभरती असेल, क्लर्क असेल, स्टेनो असेल, इथं तुमची आता पदभरती राबवण्यात येईल. त्याचे फॉर्मसुद्धा लवकरात लवकर निघतील. तुम्ही त्या फॉर्मची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तो फॉर्म आला की तुम्ही तिथं फॉर्म भरू शकतात. आणि आता येणारी जी पदभरती आहे, म्हणजे आता पुढच्या महिन्यात किंवा या महिन्यात येणारी पदभरती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे खंडपीठ आहे तिथं शिपाई पदाची जी आहे ती पदभरती येण्याचे चान्सेस आहे. तशी माहिती आपल्याला मिळाली आहे. जेणेकरून जर तुम्ही तिथे इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तिथं फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही पाहिलं नसेल की तुमची शॉर्टलिस्ट कधी लागेल, काय लागेल, ते मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही तो आवर्जून पहा. अभ्यास कसा करायचा, शिपाई पदभरतीचे काम काय असतं, संपूर्ण गोष्टी आपण आपल्या चॅनलवर डिस्कशन केलेल्या आहेत. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे अशी की नाशिक जे आहे, नाशिकसाठी ऑर्डरी ज्या आहेत त्या सुटण्यास तयार झालेल्या आहे. म्हणजे ऑर्डरी ज्या आहेत त्या निघत आहेत. नाशिकच्या विद्यार्थ्यांना ही सुद्धा माहिती द्यायची होती. त्या वेगळ्या व्हिडिओ न बनवता इथेच मी ती माहिती देऊन दिलेली आहे. चला विद्यार्थ्यांना, मी आता तुमची रजा घेतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला समजू शकतं की कोणकोणत्या ज्या पदभरती आहेत त्या येणार आहेत आणि त्याचा फॉर्म कसा भरायचा, काय अवॉइड करायचं किंवा कशी आपली पदभरती होणार आहे, त्या संपूर्ण गोष्टी आपण इथं डिस्कशन करत असतो.